जय महाराष्ट्र. सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. आज वटसावित्रीची पौर्णिमा आहे. माझ्या सर्व भगिनींना, माता भगिनींना त्यांचं कुंकू ते मागतील त्याप्रमाणे परमेश्वराने त्यांच्या पदरात टाकावं. मग ते सातो जन्म असो, जन्मजन्मी असो. कारण आम्ही बघा विचारलं 7वा जन्म झाल्यावर 8व्या जन्माचं काय, परंतु आपण म्हटला जन्मोजन्मी तोच पती मिळावा. त्याचप्रमाणे मला वाटतं पत्रकार सुद्धा आज या ठिकाणी एक काय प्रतिज्ञा करणार आहेत. वट काय ह्याला जाऊन की जन्मोजन्मी हीच पत्नी मिळा, त्याकरता सर्वांना शुभेच्छा. मित्रांनो, या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण इंद्रेश्वर साखर कारखान्यासंदर्भामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. 1 मे या दिवसापासून आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर या ठिकाणी चर्चा करत होतो. साखर कारखान्याची बिलं, शेतकरी अहोरात्र कष्ट करतो, आपला घाम गाळतो, वेळी आपला जीव सुद्धा त्या ठिकाणी पणाला लावतो, रात्रीचं दारा धरायला जातो, शेतात काय चावेल तो माघारी येतो का नाही, आई घरच्याला बायकोला आईला म्हणजे पंचायत असते, काळजी करत बसतात. अशा परिस्थितीत त्याच वेळेला आज मुलांच्या शाळा आहेत, दप्तर घ्यायचं आहे, ऍडमिशन घ्यायचं आहे, मुलीचं लग्न आहे, मुलाचं काय आहे, बाकीचं सगळं आहे. एवढ्या संकटामध्ये वर्ष हा ऊस लावलेला ऊस पिकवून या ठिकाणी हा साखर कारखान्याला घातला जातो आणि हे साखर कारखानदार या ठिकाणी त्यांची पिडवणूक, अडवणूक या ठिकाणी करतात. आज शेतकरी संघटना बऱ्याच अस्तित्वात असल्यानं या ठिकाणी पूर्वी एक कारखाना काढणं मुश्किल होता, परंतु काटे हाणून याने 5-5, 6-6 कारखाने त्याच्यावरती, कारण एक ट्रक गेला 17 टनाचा गेला की त्या ठिकाणी 14 टन दाखवलाच. या पद्धतीनं काटे हाणले गेले. त्यावेळेला एवढं काय म्हणतात त्याला सक्षम अशी यंत्रणा नव्हती शेतकऱ्याची, परंतु आता शेतकरी जागृत झालेला आहे, शेतकरी संघटना या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी आता काटा मारणं किंवा बाकीच्या भानगडी करणं यांना या ठिकाणी जमत नाही. त्यामुळं साखर कारखाने बरेच यांचे राजशाही शौक असतात. मुलं फॉरेनला शिकायला, ली मेरिडियनला जगायला, कुठं त्या डेक्कनला त्या ह्याला राहायला, म्हणजे यांनी 5 स्टार लाईफस्टाईल जगायची आणि ज्या शेतकऱ्याचं रक्त पिलेलं आहे त्या रक्तावरती यांना लाजा सुद्धा वाटत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हे साखर कारखानदार या महाराष्ट्रामध्ये या शेतकरी बांधवाची पिळवणूक, अडवणूक करतात. त्याच प्रकारे इंद्रेश्वर कारखाने संदर्भातला प्रकार चालू झाला. आम्हाला अनेक तक्रारी या ठिकाणी आल्या. आमचे आप्पा असतील, रामभाऊ असतील, रमेश असेल, बाकी सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी तक्रारी केल्या की साहेब 6-6 महिने होऊन गेले तरी आमचे इंद्रेश्वर कारखान्याचं बिल आम्हाला दिलं गेलं नाही. 10 हेलपाटे आम्ही घातले, उडवाउडीची उत्तरं, ऑफिसला कोणी नसतंय आणि या पद्धतीनं आमची पिळवणूक चाललेली आहे. सावकार मागे लागलेला आहे. मुलाचं आता माझं भवितव्य आहे. यामुळं आम्ही यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं 1 मे रोजी माजी मंत्री, सहकार मंत्री ते सुद्धा आज लाज्जनास्पद बाब आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सहकार मंत्री राहिलेल्या मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला सील करता करावं लागलं. ही ताकद एका शिवसैनिकाची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं 1 मेला आम्ही त्यांच्याशी बोललो. हे व्हायरल तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, सर्वांनी ऐकलंय. ऐकायचं असेल तर माझ्याकडे आहे. त्या पद्धतीने त्यांनी आंदळकर साहेब अडचणी आहेत, 10 दिवस मला मुदत द्या. आम्ही सांगितलं 10 दिवस नाही साहेब, 15 ते 16 दिवस तुम्हाला मुदत देतो. 16 तारखेपर्यंत लोकांच्या अकाउंटला ही द्या आणि त्यानंतर आम्ही 16 तारखेपर्यंत मे पर्यंत मुदत दिली. 16 मे पर्यंत जर कारखान्याचं ही जमा झाला नाही, एमडी जाधवचा फोन आला, साहेब आम्हाला सोमवारपर्यंत म्हणजे 19 मे पर्यंत मुदत द्या. मग 19 मे पर्यंत आम्ही मुदत दिली. यामध्ये एपीआय ढेरे, ग्रामीणचे डीवायएसपी नालकुल साहेब अत्यंत महत्वाची भूमिका आणि आमचे शेख साहेब तहसीलदार अत्यंत महत्वाची भूमिका. त्यांनी सांगितलं की शिवसेना म्हणजे माझे आमची दहशत म्हणत नाही, म्हणजे स्टाईल आमची जी आहे त्या पद्धतीनं काय जर झालं तर कारखान्यामध्ये प्रॉब्लेम होतील. त्या दृष्टिकोनातनं 19 तारखेला सुद्धा त्यांनी दिलं, ही केलं नाही. त्यानंतर मुदतीमध्ये आमचे मानसपुत्र या ठिकाणी दीपक अण्णा काटे, शिवधर्म फाउंडेशन इंदापूरमध्ये त्यांचं काय आहे अस्तित्व हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनाही माहिती आहे हर्षवर्धन पाटलाला. त्या ठिकाणची माझी माताडी, ओला उबेर, अमुक सगळी गँगवार असेल सगळी माध्यम या ठिकाणी खवळून उठली. कारण इंदापूरला सुद्धा साखर कारखान्याचे या ठिकाणी कामगाराची बिलं, पैसे ऊसाचे दिले गेलेले नाही अशा तक्रारी आहेत. त्यामुळं
हे आंदोलन आम्ही करणार म्हटल्यावर 28 तारखेला आम्ही कारखान्याला टाळं ठोकणार होतो आणि त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील कुठेही भेटो त्यांना काळं फासण्याचं आणि एमडीला काळं फासण्याचं आम्ही ठरवलं होतं। त्या मुदतीमध्ये आम्हाला तुम्हाला आता मी दिलेल्या प्रेस नोट मध्ये या ठिकाणी पत्र देण्यात आलं। हे पत्र भाऊसाहेब आंदळकर याच्या नावानं आहे, शिवसेनेच्या नावानं आहे। त्यामुळं दुसरा कुणाचाही त्यामध्ये मला श्रेय घ्यायचं नाही, पण मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतकऱ्याच्या पोटी गोधडीत जन्मलेला मी, मला शेतकऱ्याचे अश्रू पुसायचे म्हणून आम्ही मैदानामध्ये आलो। आणि त्यानंतर त्याने आम्हाला पत्र दिलं 30 किंवा 31 तारखेच्या आत आम्ही 31 तारखेला सायंकाळी 9च्या आतमध्ये पैसे देतो। आम्ही त्यांना लेखी विचारलं की हे पत्र मोगम नकोय, आम्हाला किती पैसे किती शेतकऱ्याचे आहेत, त्यांनी यामध्ये दिलं की 2956 शेतकऱ्याचे, म्हणजे जवळपास 3000 शेतकऱ्याचा पैसा। आणि पैसे किती 19,84,00,00,000 यांच्याकडे पेंडिंग आहेत। अहो हर्षवर्धन पाटील तुमची बँक इंदापूरला आहे, 8% व्याज म्हणलं तर 65 लाख रुपये याला व्याज एका 2-3 महिन्याला होत आहे। हे पैसे किती दिवस तुम्ही वापरणार? आणि हा प्रश्न निर्माण झाला आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी 31ला काम झालं नाही, 1-2 तारखेपर्यंत आम्ही थांबलो आणि त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांकडे तक्रार केली की या ठिकाणी पोस्ट करून सुद्धा सांगितलं की तुम्ही या ठिकाणी कारखाना यापूर्वीचे आमच्या अनुभवात अनेक कारखानदारांनी कारखाना विकला, त्यापूर्वीच शेतकऱ्याचे पैसे दिले नाही, कारखाना विकून टाकला। त्या पद्धतीनं हा इंद्रेश्वर कारखाना सुद्धा हर्षवर्धन पाटील या ठिकाणी विक्री केलेला आहे असं आम्ही ऐकतोय। सांगलीला ह्याने काय केलंय, एका नोटराइज डॉक्युमेंटवरती या साखर आणि बगॅस वगैरे या प्रॉपर्टीवर पैसे उचलले। नोटराइज डॉक्युमेंट चालू शकत नाही, रजिस्टर्ड डॉक्युमेंट नाही, त्यामुळं ते आम्हाला लागू होत नाही। आणि त्यामुळं या ठिकाणी अत्यंत आज कुमार आशीर्वाद साहेब यांचा जाहीर आभार मी या ठिकाणी शिवसेने माध्यमातून जिल्हाधिकारी आणि आमचे शेख साहेब, आमचे डीवायएसपी नालकोर आणि ढेरे साहेब या सगळ्यांचं कौतुक करतो। आणि कलेक्टर साहेबांनी 6 तारखेला या ठिकाणी ऑर्डर काढली आणि हे ऑर्डर काढून या ठिकाणी कारखान्यामधली सगळी साखर, बगॅस, मोलायसेस आणि कारखाना जप्त करण्याचे आदेश तात्काळ त्या ठिकाणी दिले। कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्याचा पैसा पाहिला, त्यांचा अधिकार पाहिला, बाकी नंतर त्या पद्धतीने या ठिकाणी काम झालं। आणि काल रोजी तहसीलदार शेख साहेब यांनी आदेश देऊन मेजर शिंदे सर्कल आणि त्यांचे बाकीचा स्टाफ सकाळी काल म्हणजे 9 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत कारवाई चालू होती। आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो। त्या ठिकाणच्या सुद्धा 600 कामगाराचा पगार 7 महिन्याचा पगार दिलेला नाही अजून। त्या ठिकाणी त्यांना ओरडता येत नाही, बोंबलता येत नाही, कारण काय बोंबला तर नोकरी होऊन जाईल। त्या पद्धतीने हे भूमिपुत्र आहेत, उपळाई अमुक तमुक आजूबाजूचे 600 कामगार, आता ऑफ सीझनला 200 कामगार आहेत आणि 600 कामगाराचा पगार या ठिकाणी दिलेला नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 2956 शेतकऱ्याचा 19,84,00,00,000 रुपये दिले नसल्यामुळे कारखाना कलेक्टर साहेबांनी तहसीलदारांनी या ठिकाणी काल सील केलेला आहे। कारखान्यामधल्या सगळे हे जे काय म्हणतात त्याला, आज या चल आणि अचल संपत्ती म्हणतो, जी हलवता येत नाही ती अचल आणि जे हलवता येते साखर बगॅस वगैरे ही चल संपत्तीची किंमत 40 कोटीच्या पुढे जप्त केलेल्या, कारण साखरच 35 कोटीच्या पुढची आहे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्याचा पैसा साधारण 20 कोटी आहे। तर हा पैसा आता हक्कानं अधिकारानं 15 दिवस नाही महिना लागेल, पण त्यांच्या बँकेत असल्यासारखा पैसा कलेक्टरकडे आहे, कलेक्टरने हे सगळं जप्त केलेलं आहे। आणि त्यामुळं हर्षवर्धन पाटलाला कारखाना जरी विकायचा म्हटलं किंवा काय करायचं म्हटलं किंवा घेणाराला पहिल्यांदा माझ्या शेतकऱ्याचे, माझ्या कामगाराचे एक ना एक MP दिल्याशिवाय इंद्रेश्वर कारखाना विकता येणार नाही किंवा कुठलीच काय कारवाई करता येणार नाही। हे श्रेय केवळ आणि केवळ माझ्या एकनाथ शिंदे साहेब, माझे काय म्हणतात त्याला खासदार साहेब, या सगळ्यामुळे हे शक्य झालेलं आहे। केवळ शिवसेनेमध्ये हे भगवा आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेबाचा संस्कार आमच्यामध्ये आहेत। या ठिकाणी कुणी श्रेय घ्यायचं बाकीच्याचं कारणच नाही। यामध्ये पहिल्यापासूनचं जे अस्तित्व आहे, तुम्ही ऑन रेकॉर्ड असतो, मी कुठेही जातो, देवाला गेलो काय, धर्माला गेलो काय, कुठेही गेलो तर लाईव्ह मध्ये असतो, त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे। पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की भोलथापाला किंवा बाकीच्या ह्याला बळी न पडता जे रेकॉर्ड माझ्या नावानिशी जिथं जर पत्र असेल, बाकीचा हेतू काय येतो, कुठल्या संघटनेचा असो, कुठलीही संघटना, शेतकरी संघटना तिथं मध्ये आली नाही, अजिबात आली नाही। शरद भालेकरला मी फोन केलता, बाकीचे आता माझ्याकडे शिकलेले पोरं,
तुमचा काय शंकर गायकवाड माझ्याकडेच होता बार्शी पर्यटन आघाडीमध्ये, परंतु ते मोठी झालेले आहेत असं त्यांना तरी वाटतंय. आणि असेल आम्हाला काय घेते नाही, त्यांची वैर नाही, पण सांगतो त्यांना बोललो होतो आम्ही, तुम्ही या, शेतकऱ्याचा प्रश्न आहे. मला काय शेतकरी संघटनेचा नेता कुठं व्हायचं नाही, पण एक कट्टर शिवसैनिक म्हणून मला हे काम करायचे. शेतकऱ्याचा पैसा मिळाला पाहिजे. आज ना उद्या 10-15 दिवस, आज कलेक्टर साहेबांकडे मी जाणार आहे. ताबडतोब तो जर पैसे भरत असेल, आम्हाला काल मेसेज येत होते, त्यांनी काल ह्याच्यात दिले बघा मुदत, आम्हाला अजून किती 12 तारखेपर्यंत आम्हाला मुदत द्या. त्यामध्ये पत्र आहे. परत अजून इंद्रेश्वरचं 2 दिवस मुदत द्या. पण तहसीलदार साहेब प्रॉम्प्ट अधिकारी आहे, कुणाच्या डगमगत नाही. फोन आले होते, सगळं चालतं शेख साहेबाला. त्यांनी सांगितलं मी आता ऐकू शकत नाही कारवाई. यामुळे आता काय झालं, जप्त केल्यामुळे तुम्हाला पैसे देणं भागच आहे, त्याशिवाय तुम्हाला त्यात इंटरेस्ट नाही, अशी परिस्थिती झाल्यामुळे सगळ्या बाकीच्या मालाचा निला होणार. त्यावेळेस बघताय ना, कारखाना ऐकायचं काय करायचं आपल्याला. त्यांचा पैसा, शेतकऱ्याचा पैसा आणि कामगाराचा पैसा मिळाला, यामध्ये आम्ही समाधानी आहोत. आम्हीच चहा पाजतो, तुला इथे येत आरती करतो, फेटा बांधतो, पाठवतो. आम्ही पहिल्यापासून म्हणलंय. पण हर्षवर्धन पाटील साहेबाला आम्ही SD गाडीवर फिरत होतो तेव्हापासून ओळखतो. 92 साली मी मोहिते पाटलाकडे फौजदार होतो. फौजदार म्हणजे काय रुबाब असतो तो, तिथला अखलूजचा तुम्हाला अजून माहिती आहे. इथले आमदार सगळे येतात तिथे, कशी बसवत होते, कुठं बसवत होते, कुठं उठवत होते, सगळं माहिती आहे आम्हाला. त्यामुळे यांनी जास्त काय चालाकी करण्याचं कारण नाही. आम्ही सक्षम आहोत या गोष्टीला. आणि केवळ फक्त भगव्यामुळे, फक्त शिवसेनेमुळे आणि शिवसेनेच्या ताकदीमुळे माझ्या शेतकरी बांधवा. आणि आता आम्ही सगळं जे गँगवार महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रवाहात आम्ही आणलेला आहे. गँगवार म्हणतो, पहिल्या आश्रमीचे गुन्हेगार जरी असले, गँग असतील त्यांच्या नावाला कापतात अशी माणसं प्रवाहात समाजाचे आम्ही आणलेत. यांच्या बाकीच्या आणि माझे पोलीसवाले, रिटायर्ड पोलीस, हे सगळं गँगवार आणि माझी माताडी ओला उभेर सगळे एकत्र आणून आम्ही आता काय फार्मर प्रोटेक्शन अँड रिकव्हरी ब्रिगेड काढणार आहोत. म्हणजे शेतकऱ्याचं संरक्षण. या बँका अमका लपडी जे करतात दहशत, त्याचप्रमाणे त्यांनी जो माल विकलाय त्याचे व्यापारी पैसा देत नाही, कांद्याचा पैसा देत नाही, निघून गेला, अमका गेला, तमका गेला, ते चालणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पैशाची वसुली आम्ही करून देणार. आम्हाला त्याच्यामध्ये काय नाही, वकील जे असतील काय कायद्याने करावं लागेल त्या वकिलांनी त्यांच्या त्यांनी बघायचं काय ते. आम्हाला आमचा चहा प्यायचा, आमचं काय नको आहे आम्हाला. पण आमच्या हे गँगवार आमच्या दहशतीमुळे आधारयुक्त भीती, आम्हाला कुठलाही मारवाडी, कुठलाही काय कोण काय करायला त्याच्या दारापुढे भीक माग आमचं कर, काय बी लपडी करत बसणार आम्ही. त्याच्या घरापुढे जाणार. तुझी लेकरं बाळा पार मोठे मोठे ह्याला शिकवतो ना, आमची लेकरं बाळ लागली दानाला इकडे, आमच्या लेकरांचं काय. त्यामुळे ही कारण कुठंतरी त्या शेतकऱ्याला ही पाहिजे, काय आश्वासित ही पाहिजे की माझा माल इकला तर मला पैसे मिळतील. त्याप्रमाणे ते सुद्धा आम्ही एक मोठं फोरम या ठिकाणी काढतोय. त्यामध्ये वकील मंडळी असतील, दादागिरी, गुंडगिरी, दहशत, शेतकरी सगळे एकत्र करून एक अशीच चौकट बांधणार की त्यामध्ये शेतकऱ्याचा माल घेतल्यावर 1 महिन्याच्या आत जर पैसा नाही दिला तर गाठ त्या व्यापाऱ्याची ह्याच संघटनेची आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. आपल्याला नेहमी विनंती करतो, ज्यांनी काम केलं, ज्याचं लेकरू आहे तेच बाप म्हणून नाव द्या, दुसऱ्याची नावं देऊ नका.